भारत आणि पाकचे डीजीएमओ आज एकमेकांशी चर्चा करणार। बैठकीत भारत पाक पीओके संदर्भात चर्चा करणार। पाक व्याप्त काश्मीर परत देत पाकने दहशतवाद्यांना ताब्यात द्यावं भूमिका। भारतीय सैन्याने अद्दल घडवल्यानंतर पाक वटणीवर पाक लष्कराकडून रात्री सीमेवर कोणताही गोळीबार नाही। भारतीय नौदल अजूनही समुद्रात तैनात। शत्रूच्या कृतीला उत्तर देण्यासाठी नौदल पूर्णपणे सज्ज। नौदलाची जहाजं, पाणबुड्या, लढाऊ विमानं समुद्रात तैनात। दहशतवादाचा खात्मा करणं ऑपरेशन सिंदूरचं लक्ष्य। 7 मे रोजी भारतानं 9 दहशतवादी तळं नष्ट केली। यात पाकिस्तानातील 100हून अधिक दहशतवादी मारले। भारतीय लष्कराची माहिती। पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यास ताकदीनं उत्तर देण्याचे आदेश। कोणत्याही कारवाईसाठी आम्ही तयार। भारतीय सैन्य दलाचा पाकला इशारा। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारत आपलं पथक पाठवणार। पाकचे दहशतवाद्यांशी असलेल्या संबंधाचे भारत पुरावे देणार। पुढील आठवड्यात संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद होणार, सूत्रांची माहिती। धडा शिकवण्यासाठी पाकच्या एअरबेसना टार्गेट केलं। भारताकडून पाकची 11 एअरबेस उद्ध्वस्त। यात चकलाला एअरबेसचं मोठं नुकसान। भारतीय हवाई दलाची माहिती। शत्रूला त्यांच्या घरात घुसून मारलं। तिन्ही दल प्रमुखांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। तिकडून गोळी चालली तर इकडून गोळे टाका, मोदींच्या सूचना। पाकिस्तानकडून हल्ल्याच्या प्रयत्नानंतर सीमेलगतच्या भागातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर। जम्मू काश्मीर, पंजाबसह राजस्थान सीमेवरील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात। पंजाबच्या गुरदासपूरमधील शाळा आजही बंद राहणार। पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यानंतर पंजाब प्रशासनाचा निर्णय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर नागरी लष्करी समन्वय विषयावर बैठक। बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारांसह मंत्री उपस्थित राहणार। मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार आज एकाच मंचावर येणार। सहकाराचं सक्षमीकरण आणि राज्य शासनाचं धोरण या विषयावरील कार्यक्रमाला दोघंही हजेरी लावणार। लाडकी बहीण योजनेच्या हमीवर लाडक्या बहिणींना कर्ज देण्याचा विचार। उपमुख्यमंत्र्यांकडून सरकारची संभाव्य योजना जाहीर। लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न। भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आशावादी। पालकमंत्रीपद मिळेल अशी आशा गोगावलेंकडून व्यक्त। सायकल ट्रॅक उकडण्यासाठी बीकेसीत 25 कोटींचा खर्च। 9.90 किलोमीटर लांबीचे सायकल ट्रॅक काढून टाकण्यात येणार।